ओम साईराम, स्वागत आहे आपल्या क्षण ब्लॉग चॅनलमध्ये. आता आपण चाललो आपल्या गावी रत्नागिरीला. बघा दाखवतो, वाजलेत आता 11:38 झालेत आणि आपल्यासोबत आहे पप्पा, अवधूत, श्री साई, वहिनी, पाटी, क्षण आणि कविता आणि आपली बेबी छोटी. असे आपण निघालो आहे रत्नागिरीला. बघूया किती वेळात पोहोचतो आपण रत्नागिरीला. बघा आपली जर्नी चालू झाली आहे आणि पहिल्याच आपलं आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक जवळ आलो आहे आपण. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, उंदीर मामा की. बघा 2:15 वाजलेत आणि आपण जस्ट पोचलोय नागोठण्याला. नागोठण्याला रस्ता पण खूप खराब आहे, ट्रॅफिक पण आहे थोडं थोडं आणि सिंगर रोड आहे. रोडची अवस्था बघा, असं वाटतं होडीत बसलं आपण. तीन वाजलेत आणि आपण आता पोचलोय माणगावला. आपल्या राईट साईडला माणगाव डेपो. माणगावला पोहोचलो आपण. 3 वाजले. CNG आपला वॉटर टँकच्या पण खाली आलाय. CNG भरायला लागणार आहे आपल्याला. बघूया थोड्या वेळात कुठे भेटतोय CNG. गाडी फिरायला लागणार. 3:13 झालेत आणि आपण CNG टॉपअपसाठी चाललो आहे परत. बॉम्बेच्या दिशेला युटर्न घेतलं आहे जस्ट. पुढे आता CNG कुठे असेल माहीत नाही. इथे CNG पंप बघितलं तर खाली होतं, त्याच्यामुळे आपण या पंपावरच चाललो आहे. बघा लेफ्टला दाखवतो आहे महानगर गॅसचा पंप आहे हा बघा. आणि पाऊस भरपूर पडलेला दिसतोय कालपासून असं वाटतंय, कारण पाणीच पाणी आहे. जिकडे तिकडे चिखल आहे बघा. आलो आपण जे CNG टॉपअप करायला. CNG चालू केलं आपल्या गाडीवर. बोचका बघा, गाडी फुल पॅक आहे आपली. फुल बोचका आपल्या गाडीवर. गाडीची अवस्था बघा, पूर्ण पावसासाठी आपण पॅकिंग केलं आहे पूर्ण. आणि हा बघा माकड झोपलं आहे बघा, आमचं छोटं माकड. आणि बघा आपली छोटी चिट्टू बघा, छोटी चिट्टू आपली. हा बघा छोटा चट्टू जागा झालाय. CNGला आपला पहिलाच नंबर होता. CNG जस्ट भरून झाला आपला. बघा टँक फुल मगाशीच झालेला CNG भरून. थोडा रेस्ट केलंय. आता चाललो आपण आपल्या डेस्टिनेशनला. काच एकदम क्लिअर, वायपर मारलाय, पोलिसनी साफ पण केले. काच बघा आता एकदम क्लिअर. रोड बघा, हेडलाईट आपली बंद आहे बघा. हेडलाईट लावल्यावर आता फोकस बघा. आपल्या फोक लॅम्पवरच आपण गाडी चालवतो नेहमी. आपले एवढे पॉवरफुल फोक लॅम्प आहेत बघा. हेडलाईटचा थ्रो अप्पर टिप्पर तर लावलंच नाही आपण. 4:15 वाजलेत आणि बघा आपण थांबलो आता. लास्ट टाईमला पण या स्पॉटवर थांबलेलो आणि आत्ता पण ह्या स्पॉटवर थांबलो आहे. वडापाव खायला भूक लागली आहे आणि चहा पिऊया थोडे. बाकी सगळे झोपलेत. वडा घेतलेत, अवधूत पाव घेऊन चाललंय पुढे. बघा आपले टेस्टी गरमागरम वडापाव खाऊया आता. बघा वडापाव खातात आपण. वडापाव घेतलेत खायला. वडापाव खातात अजून. आमच्या इथे येत येतं, दूर येत नाही. 4:40 झालेत. आता आपण निघालो आहे नाश्ता करून. पुढची अपडेट देतो तुम्हाला थोड्या वेळाने कुठे पोचतोय ते.
कशेडी घाटाला सुरुवात झालेली आहे बघा. धुकं बघा, कॅमेरा जस्टिस नाही करणार तेवढा, पण पूर्ण धुकं आहेत बघा. घाटात पूर्ण धुकं आहेत. आपले फोक लॅम्प आहेत त्याच्यामुळे आपल्याला काय फरक नाही पडत आहे. बघा आपण आलो आहे कशेडी बोगद्याजवळ. 452 समोर आपल्या कशेडी बोगदा. कायच बेकार आहे मध्ये मध्ये कशेडीत पण. गाडीचे एकदम दनादन आपटते. समोर बोगदा आहे. सकाळ झाली आहे आता. असं 5 आहे, 5:47 पहाट होते जस्ट. वातावरण बघा. एवढ्या गरमीच्या सीझनमध्ये पण समोर बघा धुकं किती आहेत. लेफ्टला आपल्या भरपूर धुकं आहेत. समोर पण बघा धुकाने भरलंय. आता आपण संगमेश्वरला आहे. धामणी जस्ट क्रॉस केलं आहे आपण. आता वाजल्यात 6:38, बरोबर 7 तास झालेत आपल्याला ड्राईव्ह करतोय आपण. आणि समोरचा व्ह्यू बघा. संगमेश्वरचा घाणेरडा रस्त्याचा पॅच चालू झाला आहे जस्ट आता. काम लास्ट टाइम आपण बघितलेलं तेव्हा पण तसंच होतं आणि आता पण तसंच आहे बघा. आपण हातकंब्याच्या थोडा अलीकडेच आहे. इथे हा पेट्रोल पंपावर मागे पण आपण इथे थांबलेलो, पण पंपाचा प्रेशर कमी होतं म्हणून आपण थांबलो नव्हतो. आता आपली CNG पण संपत आली आहे गाडीतला. तर आपण इथेच थांबायचा विचार केला आहे बघा. 10 गाड्या पुढे आहेत अजून आपल्या. जस्ट CNG भरून झालं आपला बघा. प्रेशर कमी होता, 5% कमी बसलाय CNG. पण पैसे पूर्ण जातात. 6.5 किलो दाखवला, पैसे पूर्ण घेतात पण प्रेशर कमी असतो. चला आता जाऊया आपल्या डेस्टिनेशनला, रत्नागिरी गणेशगुळे. आता आपण आलो हातकंब्याला. आता हातकंब्यातनं आपल्याला राईड घ्यायचं आहे रत्नागिरीसाठी. हे बघा रत्नागिरीसाठी थांबलो आपण. पुढे आता आपण बाटे बीच जवळ बाटे पुलावर आहे आणि आपल्या समोर बाटे बीच बघा. पर्यटक पण आहेत तिथे आणि पुढे चेकपोस्ट असते. बघा चेकपोस्ट समोर. गेल्या टायमाला पण दाखवलेले तुम्हाला. आणि आपल्या राईट साईडला बाटे बीच. पावस 15 किलोमीटर दाखवत अजून. अशा प्रकारे 9 तास 10 मिनिटं प्रवास करून आपण सुखरूप आपल्या गावी पोहोचलेलो आहे. हे आपलं स्वयंभू गणेश कुळातलं गणपती बाप्पाचं मंदिर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर आम्ही सुखरूप आमच्या गावी पोहोचलेलो आहे. 9.25 तास प्रवास करून पोहोचलो आहे आम्ही. आता 5 मिनिटात खाली उतरूच घराजवळ.
चला तर भेटू थोड्या वेळात घरी आता. बाय बाय. आता आपण आलोय आपल्या घरी. चिट्टू चिट्टू हॅलो. चिट्टू गाडी पार्किंगला लावायच्या नंतर. हे बच्चू. आपली अर्धी माणसं सेना आपली पुढे गेली. आम्ही राहिलो चिट्टूला घ्यायला पाठी. बघूया घराचं थोडं काम पण करायला दिलेलं झालंय का बघूया. आता अपडेट नव्हती मला, बघू आता. आलंय घरी. हो झालंय अपडेटेड काम. पत्रे लावायला दिलेले, पत्र्यांचं पण काम झालंय. हे आपलं घर बघा. चिल्लर गँग आमची. बघा. अरे बापरे बाप. आपली जास्वंदाची झाडं बघा किती आहेत. बाबा बाबा जास्वंदाला फुलं बघा किती आली आहेत. आपल्या खूप फुलं आली आहेत जास्वंदाला. हे मातीत खेळू नको आधी. नंतर जा. आता आंघोळ करायची. चला स्वागत झालेलं आहे. आता आपण जाऊया सामान घ्यायला खाली. गाडी खाली चिरडून सरडा मेलाय आता. बघा आपण 100 पेप्सी आणल्यात आता दुधाच्या. आज आपला दिवस दुसरा आहे. काल आपण काय व्हिडिओ काढली नाही कारण कंटाळलो झोपलेलो येऊन. हे बघा मच्छरचा जाळ्या बनवल्या काल आपण. बाहेरनं पण लुक दाखवतो तुम्हाला एकदा मच्छरच्या जाळ्यांचा. हे बघा मच्छरच्या जाळ्या अशा लावल्यात आपण आता इथे. काल हेच बनवत बसलेलो आपण, त्याच्यामुळे काल आपल्याला वेळ नाही भेटला आणि आलं तर झोपलेलो. दुपारी लाईट गेलेली आपली. लाईट गेल्यामुळे खूप लेट झालं. आज दिवस दुसरा आहे आपला. आज बघू समुद्रावर जायचा प्लॅन आहे आमचा. तर बघू हे घर बघा आपलं. इथे पण जाळी लावलेली आहे. आजपर्यंत घर दाखवलं नव्हतं. हा हॉल, हा एक बेडरूम, हा मधला एक ओपन हॉल, हा एक बेडरूम, इकडे आपला किचन, हा बाथरूम, ते आपलं देवघर बघा. हे बघा आता आपल्या लहान बच्चूंची पेप्सी पार्टी चालू आहे. बघा हात दाखवतात, हाय करतात आपल्याला सगळे. हा कशी आहे पेप्सी? कशी आहे पेप्सी? कशी आहे पेप्सी? हा ठीक आहे. यांची बच्चू लोकांची पेप्सी पार्टी चालू आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लव यू ऑल.